ही प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण म्हणल्यार येदो सकाळीं जेन्ना आमचे इन्चार्ज आमचे बाकीचे सगळे इतर लिडर्स आमी जेन्ना प्रेस घेतली तेन्ना तुमी 2 प्रश्न विचारले रिगार्डींग एलिगेशन्स ऑफ आम आदमी पार्टी आनी म्हाका दिसता लयराई देवस्थानाचे. सो वेर आय सेड की ते वी वील सी वॉट दे हॅव सेड एंड देन बेसिकली वील रिएक्ट. पयले सुवातेर म्हाका दिसता गोंयच्या पॉलिटिक्सान गोंयच्या राजकारणान ज्या पद्दतीचें राजकारण गेल्ले 3-4 दीस चल्लां म्हाका दिसता गोंयकार डजंट एप्रिशिएट हें राजकारण. हांगा कोणाचें पर्सनल टार्गेट करप, पर्सनल रॉंग फॅक्ट्स उलोवप, गॉसीप आयकून कोणाक डिफेम करप. आय थिंक हे एज्युकेटेड लोक शिकिल्ले लोक जे प्रोफेशनान आसा असल्या लोकांक शोभा हें म्हाका दिसता दिसना. कित्याक अमित पालेकरान प्रेस घेवन अमित पालेकरान सांगलें की 4 तारखेक रातचो जेन्ना आपूण घरा पावलो तेन्ना ताणें खंय म्हजो व्हिडियो पळयलो आनी तो म्हणटा की आमी आम आदमीक एटॅक करपाक स्टार्ट केले, आम आदमीक आमी बी टीम म्हणली. म्हाका दिसता अमित पालेकर हो एक लॉयर बाय प्रोफेशन आनी अमित पालेकराक अशी फटिंगपणां उलोवप ही शोभा दिना. कित्याक 2 तारखेक गांधी जयंती, 2 तारखेक दसरो आमी सगळे लिडर आमचो खासदार आमचो विरोधी पक्ष फुडारी आमी ओल्ड गोवा मेळिल्ले. वी हॅड अड्रेस द प्रेस ऑल्सो आनी देर वी डिस्कस अबाउट गोवाज इशू. 3 तारखेक हांचो लिडर हांचो नॅशनल कन्व्हेनर अरविंद केजरीवाल गोंयां येता. गोंयान येवन एअरपोर्टाच्या भायर म्हाका दिसता अमित पालेकरान अरविंद केजरीवाल कितें उलयलो तें आयकचें. ताच्या उपरांत 4 तारखेक तो मयां वता, दनपारां मयां वता आनी थंय तो पब्लीक प्लॅटफॉर्माचेर बेजलेस एलिगेशन इरिस्पॉन्सिबल स्टेटमेंट अरविंद केजरीवाल करता. आमी कांयच उलोवं नाशिल्ले, पूण जेन्ना रॉंग फॅक्ट्स गॉसिपाच्यो खबरो आयकून जेन्ना तुमी गोंयकारांक दिशाभूल करपाचो प्रयत्न केल्लो तेन्ना म्हाका ऑब्वियसली व्हिडियो काडचो पडलो आनी तो व्हिडियो हांवें अरविंद केजरीवालाक जे स्टेटमेंट केल्ले त्या बाबतींत हिंदीन काडिल्लो कित्याक अरविंद केजरीवालाक कळपा जाय म्हणून. ना कमिंग टू वॉट ही स्पोक, अमित पालेकर आज खूब उलयलो. तो बाणावले ब्लॉका बद्दल उलयलो, तो आमच्या साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटा बद्दल उलयलो. सो आय थिंक दीस इज नॉट द वे गोवन वॉन्ट टू सी पॉलिटिक्स. आज तुम्ही जर राजकारणान आसात, राजकारणान तुम्ही लोकां लागून आसात, लोकां पासत आसात. सो आय थिंक वी हॅव टू टॉक अबाउट लोकांचे विशय. तातूंत तो म्हणटा की सगळ्यांनी इन्क्लुडींग मी वी अप्रिशिएटेड आम आदमीचें काम जे लोकसभेक केलें. अवश्य जेन्ना लोकसभा जाली, जेन्ना सगळे एकठांय आयले तेन्ना जें काम जालें त्या वेळाचेर वी हॅव एक्नॉलेज्ड इट. आनी ताज्या भायर जे इमिजिएटली झेडपी बाय इलेक्शन जालें एज अ बीग ब्रदर वी हॅव टेकन 1 स्टेप बिहायंड एंड वी हॅव गिवन दॅट अलायन्स सीट टू आम आदमी पार्टी. सो हातून गेल्ली 3 वर्सां 3.5 वर्सां जर तुमी पळयत किंवा लोकसभाच्या टायमा वयल्यान आतां मेरेन जर पळयत जाल्यार काँग्रेस पक्षाक कोण अटॅक करत आसा? आमी अटॅक करूं ना. अमित पालेकर विसरलो की गेल्ल्या आठवड्याक ताच्याच वाल्मिकी नायकान प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ली, एक व्हिडियो तुमकां दाखयल्लो आनी काँग्रेसीक अटॅक केल्ले, दिल्लीचो खंयचो व्हिडियो दाखयल्लो. ताच्या उपरांत ताचे 2 आमदार ज्या दी स्पीकर इलेक्शन आशिल्लें थंय तांणी सरळ एसेंब्लीच्या भायर सगळ्या मिडियाक ब्रीफ केल्ले आसा. सो म्हाका दिसता तुमी लोकांक गोंयकारांक फटोवपाक शकचे ना बाब अमित पालेकर. आतां कमिंग टू वॉट एलिगेशन्स ही सेड, ताच्या उपरांत तो खूब उलयलो. ताणें हें सुद्दां उल्लेख केलो की 2022च्या इलेक्शनांकूय धर्मेश सगलांनी जेन्ना सांखळे निवडणुकीक रावलो थंय म्हणटा तो ताका उडोवपाक म्हजो हात आहा. आतां गोंयच्या जनतेक खबर आहा की 2022 हांव काय अध्यक्ष नाशिल्लो, हांवें इलेक्शन कुडचड्या वयल्यान लढलां. सो म्हाका दिसता अशें लोकांक दिशाभूल करप हें ताका तरी सोबना. ताच्या उपरांत ताणें कितें कितें उल्लेख केले, ताणें सांगलें की आपूण आतां फॅक्ट्साचेर उलयता, फक्त फॅक्ट्स म्हणून सांगलें पूण कसलोच कागद दाखयलो ना. कितें तरी मोबायलाचेर कितें तरी ताणें पळोवन ताणें मिडियाक सांगलें आपूण तुमकां धाडटा. म्हाका दिसता असलें घाणारडें राजकारण जातून कांय तथ्य ना. हें जर तर गोंयची जर आज दिशा आसा जाल्यार गोंयच्या जनतेन म्हाका दिसता हाचो विचार करचो.
गोंयच्या पॉलिटिकल हिस्ट्रीन म्हाका दिसता फर्स्ट टायम जाता आसतलें की खंयच्या एका राजकारण्याक आपले धंद्याचे क्लॅरिफिकेशन लोकां मुखार दवरचें पडटा. नाल्यार हांव चॅलेंज करता, सांगचें कोणें आज मेरेन आपल्या बिझनसाचें अशें ओपन, हाच्या पयलीं 1.5 वर्स पयलीं म्हजेर एटॅक जाल्लो आनी एका पार्टेन केल्लो, तेन्ना हांवें डॉक्युमेंट्स दवरिल्ले. अरे हांव सत्यान आसा म्हणून इतलो बिनदास उलयता वीथ डॉक्युमेंट्स, हातून लिपोवपाचें कांय ना. आतां ताणें आपल्या प्रेस कॉन्फरन्सान हो म्हणटा आपूण आदोगाद, तो म्हणटा आपूण फॅक्ट्स एंड फिगर्साचेर उलयता, तो म्हणटा ट्रेटर, आमी ट्रेटर म्हणटा तो. असले लोकां कडेन तोंड लागपाक ना. तूं जर तर आदोगाद, तूं जर तर कोर्टान केसी झगडटा आनी जर तर लोकांक तुज्या क्लायंटाक वाचयता, जाल्यार एज अ आदोगाद तुका बेजीक सेन्स ना रे करेक्ट इन्फॉर्मेशन दिवपाची. तुवें सांगलें की हायकोर्टान 2024ची ऑर्डर जाली म्हणून. ही हायकोर्टाची ऑर्डर आय एम गिवींग दीस कॉपी टू यू ऑल. This is dated 24th March 2023. कित्याक तूं लोकांक दिशाभूल करपाचो प्रयत्न करता? आतां ह्या एक मनीस, प्रमोद सावंताचो मनीस हनुमंत चंद्रकांत परब, हाणें एक पिटिशन फायल केलें सेईंग दॅट जो ओर घेतिल्लो तो इल्लिगल, ताका परमिशनां ना, तो रद्द करचो म्हणून तो कोर्टान गेलो. आनी मजा अशी की हांव बिडर, आय एम द ओनर ऑफ दॅट कार्गो, म्हाका पार्टीच करूं ना. Then later on, when my lawyer, luckily my lawyer for some other matter, he was there in court, he intervened. Goa Foundation was there. You can check with Norma Alvarez, who is a reputed NGO who is fighting for Goa. She was there. She have argued in this case. तातून प्रेयर कितें आशिल्लें? I'll just read. On this basis, the petitioner have sought the following relief. कितें आशिल्लें first relief? For an order quashing and setting the permits issued by respondent number 1, that is Director of Mines and Geology, to the respondent number 4 for transport of ore through Pisurle village. हें ताणें सांगलें की परमिशनां दिले ती सारकी ना, ती क्वॉश करची. आणि फॉर अ डायरेक्शन ऑफ रिस्पॉन्डंट नंबर 1 नॉट टू इश्यू एनी परमिट्स फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल थ्रू ओर थ्रू द एक्झिस्टिंग पिसुर्ले विलेज रोड. हें प्रेयर आशिल्लें त्या पिटिशनाचें. आतां हाज्या उपरांत आर्ग्युमेंट जाले, हाज्या उपरांत हायकोर्टान एक कमिटी फॉर्म केली, कमिटी थंय गेली, सगळें इन्स्पेक्शन जालें आनी ताज्या उपरांत हायकोर्टान जजमेंट दिलो. कितें दिलो? कन्सिडरींग ऑल दीस एस्पेक्ट्स, द प्रेयर सॉट इन द पिटिशन कॅनॉट बी ग्रांटेड बिकॉज दिस इज. आनी ताणें उल्लेख केलो की हांवें प्रमोद सावंतान म्हणटा तो ओवर म्हाका गिफ्ट केलो. अरे कित्याक लोकां कडेन फटिंगपणां उलयता? म्हाका दिसता अमित पालेकर जो स्वताक एक लॉयर पळय म्हणटा न्ही, ताका तरी एटलिस्ट हें शोभा दिना. आतां हो ओर हांवें ऑक्शनांतल्यान घेतलो. I'll tell you which auction it was. It was 26th. No, sorry. It was on 22nd auction. आणि केन्ना जालें तें? हें 6 ऑगस्ट 2021. 6 ऑगस्ट 2021 हो इनवॉयस डायरेक्टर ऑफ मायन्स अँड जिओलॉजी. आज हे डॉक्युमेंट सगळे वेबसायटीचेर अवेलेबल आसा. वचा आनी बिडशीट पळया. अरे हो उलयता फुकट दिलो म्हणून. आय विल टेल यू नाव. आय हॅव पेड स्टेट गव्हर्मेंट 1 crore 78 आणि 4 crore 86. So almost about 6 crore rupees, close to 6 crore rupees I have paid to the government, which has gone to exchequer. I have helped in increasing the economy of the state. हो कितें उलयता फटींग मनीस की फुकट दिलो म्हणून? आनी दुसरें, आतां हें डायरेक्टर ऑफ मायन्स अँड जिओलॉजीचें हे रुल्स अँड रेग्युलेशन्स अँड ई ऑक्शन प्रोसिजर हे मुद्दम हाडला. हे सगळे डॉक्युमेंट्स तुमकां दिता. फर्स्ट लायन कितें म्हणटा तो? द फॉलोइंग ई ऑक्शन प्रोसिजर हॅज बीन लेड डावन बाय द स्टेट ऑफ गोवा. फर्स्ट, the e-auction is conducted as per the directive of Honorable Supreme Court in writ petition 435/2012. जे गोवा फाउंडेशनान पिटिशन फायल केल्लें सुप्रीम कोर्टान 2012 जेन्ना मायनी बंद जाल्यो, वेगळ्या वेगळ्या जाग्याचेर गोंयान ओर आशिल्लो, तो सुप्रीम कोर्टान कॉन्फेस्केट केलो आनी सांगलो की पावणेक घाला, ऑक्शनाक घाला, जो हायेस्ट बिडर आसा ताका तो ओर दिया.
अरे आज लेजिटिमेट धंदो करप ना. We thought that there is an opportunity of a valid trading business, so we participated and purchased the ore. अरे 2021 हांव कॅन्डिडेट सुद्दां नाशिल्लो काँग्रेसीचो, हांव अध्यक्ष सुद्दां नाशिल्लो. I challenge Amit Palekar to prove that I have purchased ore beyond 2022 election. I challenge him, open challenge. कित्याक तूं लोकांक दिशाभूल करता? आनी 2021 घेतिल्लो ओर ते मॅटर हायकोर्टान वता 2023. हायकोर्ट स्ट्रिक्चर्स दिता. हायकोर्ट कितें सांगता की द गोवा प्रिव्हेंशन ऑफ इलिगल मायनिंग स्टोरेज अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ मिनरल रूल 2013 जे आसा तातूंत सगळे कंडिशनां लेट डावन केल्या. अपार्ट फ्रॉम दॅट हायकोर्ट सेज की जर तर पोल्युशन जाता जाल्यार आपूण आनी एडिशनल 15 कंडिशनां घालता ती फॉलो करा. बिकॉज दीस ओर इज एज पर द सुप्रीम कोर्ट डायरेक्शन एनी स्टॉपेज ऑफ दीस ट्रान्सपोर्टेशन ऑफ ओर विल बी कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट जजमेंट. इतलें ताका लॉयर जाता की ताका इतलें बेजीक नॉलेज ना. तो घालता की हायकोर्ट सांगता की तुवें फ्री बोर्ड जो आसता ताज्या सकयल ओर दवरचो. टार्पोलीन जे आसा दॅट यू हॅव टू टाय, इट हॅज टू बी प्रॉपरली फास्टन. समज ट्रक ब्रेक डावन जालो जाल्यार अनलोडिंग ऑफ ओर should be avoided. Roads within the mining should be sprinkled with water. So all these guidelines were laid by the Honorable High Court in when 24th March 2023. After sitting on the head of Chief Secretary and the Director of Mines, I am giving these applications which I made right from 2023 until 2025 March. मागीर जेन्ना हांवें सांगलें कंटेम्प्ट पिटिशन तुजेर फायल करता तेन्ना मागीर तांणी मार्च 2025 हें परमीट इश्यू केलां. मार्च 2025 जर तर म्हजें लिंक जर तर ह्या गव्हर्मेंटा कडेन आशिल्लें, जर तर हांव प्रमोद सावंताचो मनीस, जाल्यार 4 वर्सां लागता लेजिटिमेट ओर ऑक्शनान विकत घेतिल्लो ताका ट्रान्झीट परमीट मेळपाक. हाजेर गोंयकारांनी उत्तर दिवचें. म्हाका दिसता अमित पालेकरान लोकांक दिशाभूल करचें न्ही आनी फॅक्ट्स उलयता. डॉक्युमेंट्स तुवें प्रोड्यूस करचे आशिल्ले. तूं आज गोंयच्या जनतेक तुवें खूब बंडलां मारल्या. ताच्या उपरांत तुवें सांगलें की 89,000 टन्स तुवें सांगलें की म्हाका प्रमोद सावंतान गिफ्ट केला. हें लास्ट एप्लिकेशन जें हांवें खूब एप्लिकेशनां केल्लीं आनी हांव एक पॅरेग्राफ हातूंतलो वाचून दाखयतां कित्याक हें म्हाका परमिशन दिनासतलें. इन स्पायट ऑफ हायकोर्ट डायरेक्शन दीस पीपल वर नॉट इश्यूइंग मी परमिशन्स. हो पॅरेग्राफ मुद्दम वाचता. हे लेटर तुमकां दिता. दिस इज द लेटर मेड टू द चीफ सेक्रेटरी गव्हर्मेंट ऑफ गोवा, सेक्रेटरीएट पोरवोरीम. Copy is marked to the Honorable Chief Minister, Principal Secretary, the Principal Finance Secretary, Secretary Mines and the Director of Mines and Geology. हे किनी 4 application आसा. I will read one paragraph here. The delay in issuing the permit is nothing but political witch hunt, which now looks a deliberate attempt by the department to delay the process just to trouble us without any reason. All the payments for the above mentioned ore stacks are made respectively. All the above mentioned ore is bought from by paying all the applicable processing fees of DMG and also for the e-auction carried out by the department by paying all the dues. अरे म्हाका सांग. आणि last, we would like to bring to a notice that ore purchase from the order issued by the Honorable Supreme Court delaying the process in issuing the permits will violate contempt of court. हे 4 वर्सां थंय डिपार्टमेंटा कडेन फावटी मारून तांचे प्रेशर मारून हें ताणें 4 वर्सांनी दिलां. सो म्हाका दिसता असले रॉंग नरेटीव विदाउट फॅक्ट्स, विदाउट डॉक्युमेंट्स हे पळय आम आदमी उलयता. हे फक्त गोंयच्या जनतेक दिशाभूल करपाचो प्रयत्न चल्ला. आनी म्हाका एक समजना की तुमी पर्सनली कोणाक कितें टार्गेट करता. जर तर म्हज्या भितर खोट आशिल्लो किंवा म्हज्या भितर काही 1% सुद्दां जर तर कितें झोल आशिल्लो हांव डॉक्युमेंट्स घेवन तुमच्या म्हऱ्यान कित्याक बसता आशिल्लो. आनी सिंपल तुमी विचार करा की जेन्ना गव्हर्मेंटूच सांगता, गव्हर्मेंट जेन्ना गायडलायन्स दिता आनी पळय पॉयंट नंबर 4 गव्हर्मेंट कितें सांगता, द ऑब्जेक्ट ऑफ द ई ऑक्शन इज टू एन्श्युअर दॅट द स्टेट अर्न्स द हायेस्ट रेव्हेन्यू इन द डिस्पोजल ऑफ वर. सो इफ आय एम कॉन्ट्रिब्युटींग in the revenue for the state, what harm it is. म्हटल्यार मनशान लेजिटिमेट धंदो करचो न्ही. अरे कितले तरेचे धंदे आसा मरे आज.
आमची फाल्यां भाटां आसा म्हळ्यार हाजो अर्थ फाल्यां हो कितें सांगतलो की बीजेपी सरकार आसा आनी अमित पाटकराचे नाल्ल काडटा ते विकपा जायना बीजेपीचो हाता म्हणून कितें पिशें भुरगेपणां जालीं मरी ते तो उलयना आमची भाटां जातून म्हजी आवय नाल्ल सुपाऱ्यो कितें कितें बागायतदार आमी विकता मागीर ते तूं कितें सांगतलो की प्रमोद सावंताचो आशिर्वाद आहा म्हणून अमित नाल्ल विकता म्हणून सोसायटीक हे भुरगेपणां जालीं ना म्हाका दिसता हें असलें घाणेरडें राजकारण कोणाकूय पर्सनली डिफेम करप ऑन रॉंग फॅक्ट्स जाका कांयच तथ्य ना म्हाका दिसता दीस इज द ब्लॅक डे इन द हिस्ट्री ऑफ गोवन पॉलिटिक्स असलें म्हाका राजकारण हांवें जाल्यार केन्ना पळोवना तरी आनी एकदां आनी तो सांगता खूब कितें कितें उलयलो आय डोंट वॉन्ट टू गो इन टू दॅट कित्याक आमचें लेवल तांच्या इतलें सकयल ना वी आर हियर टू आमी राजकारणान आसात लोकांक लागून आज लोक पिडीत जाल्या फ्रॉम दीस भ्रश्ट जुमला पार्टी आज ओपोजिशनान जितल्यो पार्ट्यो आसात ते आज सरकाराच्यो चुको सरकाराची केल्ली करप्शनां सरकाराचे केल्ले स्कॅम हे भायर काडपाक आमी आसा दुसरे तो सांगता प्रमोद सावंताचेर हांवें कितल्यो प्रेस घेतल्यो प्रमोद सावंताचेर हांवें कितल्यो प्रेस घेतल्यो हे प्रेसाक आनी गोंयच्या जनतेक खबर आहा काय जेन्ना प्रमोद सावंताचेर प्रेस आसता आसतना हो एखादी बंद करून बसता आसतलो सो म्हाका दिसता हें पळय ताणें आज प्रेस घेवन जे उलयलां ताणें खुबशे शब्द यूज केले की जुडास आनी तो म्हणटा की हांवें रुमर स्प्रेड केली आमी कसल्योच रुमर स्प्रेड केल्ल्यो ना ताणें लास्टाक सांगलें की केजरीवाल म्हणटा तो एक इंटलॅक्च्युअल मनीस तो म्हणपाक कोणाच्या तोंडाक लागना जर तर केजरीवाल जर तर इंटलॅक्च्युअल जाल्यार केजरीवालान बेजलेस स्टेटमेंट इरिस्पॉन्सिबल स्टेटमेंट फ्रॉम अ पब्लीक प्लॅटफॉर्म कसो केलो रे बाबा काय तुवें ताचे कान भरले ती प्रेस कॉन्फरन्स जर पळयत जाल्यार हो काँग्रेस पक्षाच्या भितर ऑर्गनायझेशन कितें चल्लां तें उलयता काय आतां कोण बीजेपीचे थोडे स्लिपर्स येला ते इन्फॉर्मेशन दिता काय म्हाका दिसता हो एक प्रयत्न चल्ला की आज सगळे विरोधक पार्टी फाटले गेल्ले काही म्हयने आमी ह्या सरकाराक कॉर्नर केला प्रत्येक विशय आसूं हें सरकार काही बॅकफुटार गेल्ले पूण गेल्ले 2-3 दीस आमी पळयता की तो फूल डायवर्जन बीजेपीचेर जो अटॅक आसा तो डायवर्जन जावन आज खंय तरी आम आदमी आनी काँग्रेस चल्लां कितें आज दीन दहाडे म्हापशां एका दोतोराच्या घरा डिकॉयटी जाता वेर मेन रोडाचेर ताचें घर सो वेर टुडे लॉ अँड ऑर्डर इज कोलॅप्स्ड अमित शाह देशाचो गृहमंत्री गोंयांत आयिल्लो आमी कितलेशे प्रश्न विचारले एकूय प्रश्नाचेर ताणें जाप दिवं ना गव्हर्मेंटाचे फंक्शन म्हणटा मुख्यमंत्री माझी घर योजना म्हणून स्कीम लॉन्च केली गव्हर्मेंटाचे प्रोग्राम त्या डायसाचेर दामू नायक बसला अरे बीजेपी स्पॉन्सर्ड प्रोग्राम तो मुख्यमंत्र्यान हाचेर आज उत्तर दिवपाक जाय तुम्ही एक्सचेकराचे पैसे या टॅक्स पेयराचे पैसे तुम्ही फक्त बीजेपीचो प्रोपोगंडा करपाक यूज करता चल्ला कितें आणि दुसरी मजा म्हणल्यार फक्त बीजेपी आज गोंयच्या जनतेक एक धर्माच्या नांवार फूट घालपाचो प्रयत्न करता हे आतां न्ही हे गेल्ले 14 वर्सां आमी पळयले आमचो लिडर राहुल गांधी सदांच सांगत आसा की बीजेपी म्हणटा ते डिव्हिजन करपा आयल्या हांव नकळो हें आम आदमीचें धोरण कितें आय कीप माय केस वीथ पीपल अरविंद केजरीवालाचेर म्हाका कांय उलोवपाचें ना तो म्हणटा अरविंद केजरीवाल खंय आनी हांव खंय होच अरविंद केजरीवाल जेन्ना अरेस्ट जाल्लो जेन्ना जेलीन गेलो जेन्ना हाका इलेक्शनाच्या पयलीं पळय भायर सोडलो ताणें अरविंद केजरीवालान कितें सांगलें की आपल्या इमानदारीची खंय सर्टिफिकेट जनता दितली जनताच्या कोर्टान आपूण वतलो आनी आपल्या इमानदारीची सर्टिफिकेट खंय जनतान दितली जनतान ताजी सर्टिफिकेट कितें आहा ती दिल्या दिल्लीच्या इलेक्शनाक आम आदमीची सर्टिफिकेट आनी स्वता अरविंद केजरीवालाची सर्टिफिकेट दिल्या सो ती ताची इमानदारी आसा ती देशाच्या जनते मुखार आहा हांव ताचेर वचना आज आमचो प्रायम फोकस इज भारतीय जनता पार्टी आज भारतीय जनता पार्टी कशा पद्दतीन गोंय काबार करता हें म्हाका दिसता आमी मुखार हाडीत रावपाक जाय ना की आमी फाल्यां हो ही पार्टी अशें करता ती पार्टी अशें करता आय थिंक गोंयच्या जनतेन हाच्या मुखार तरी हांव कसलेच पेपर कसलीच प्रेस म्हाका प्रूव करपाक जाल्यार करचो ना गोंयच्या जनतेक ज्या ज्या वाठारान ऑफकोर्स जेन्ना मायनिंगाचो बिझनस आशिल्लो तेन्ना रायट फ्रॉम सांगे टू केपें टू कावरे टू पिसुर्ले टू सोनची
टू कोडले सगळे गोंयचे लोक म्हाका वळखता. म्हजी सर्टिफिकेट हे असले फटींग आदवोगादान दिवपाची गरज ना, जांकां हायकोर्टाच्या जजमेंटाची डेटूच खबर ना. हे कसले आदवोगाद रे? हां, जे लोकांक गोंयच्या जनतेक फटयता सांगून ऑर्डर आयल्या म्हणून ही ऑर्डर तुमच्या मुखार दवरता, नाल्यार व्हरून ही पावया तुमी त्या अमित पालेकरा कडेन की हे कसले लॉयर हाडची लायकी कळटा. हांकां डेटी खबर ना, हांकां फॅक्ट्स खबर ना, हांकां कांयच खबर ना आनी उलयता बेश्टे वाऱ्यार उलयता. आनी आमी फॅक्ट्स एंड फिगर्स दवरता म्हणटा. कोणाक तुमी पिशान काडटा? हे सगळे डॉक्युमेंट्स, ही सगळी सेल परमिटां, हे इनवॉयसीस डायरेक्टर ऑफ मायन्सान घेतिल्ले, हांची इनवॉयसीस डेट पळया 10 ऑगस्ट 2021. हो आसा 10 नोव्हेंबर 2021. हो खंयचो? हो कावरेचो. म्हळ्यार तूं कितें सांगता की कावऱ्या तेन्ना कोण आशिल्लो? आज सुभाष फडणवीसाचो आशिर्वाद आहा म्हजेर. अरे कितें उलयता तुमी? दिस इज एन ऑक्शन वीच वॉज डन बाय द गव्हर्मेंट. फाल्यां नुस्त्याचें ऑक्शन जाता. मागीर हाजोर तुमी कितें म्हणटले की निलकंठ हळदणकराचो हात आहा म्हणून मेळ्ळें म्हणून. अरे हायेस्ट बिडर जो आसा ताका मेळटलें न्ही. तुजे कडेन तांक आसा, तुजे कडेन जर कापाजदाद आहा जाल्यार तूं घे हाय प्रायसाक. I am proud to say that I have contributed to the revenue of the state. If I have participated in auction and if I have bought at high price, where that money has gone? That money has gone to the account of Director of Mines and Geology. This is not something which is gifted. So म्हाका दिसता असले बेबुनियाद जाका कांय तथ्य ना असले अमित पालेकरान हाज्या मुखार उलोवचें न्ही. आनी म्हाका दिसता गोंयची जनता ही हुशार आहा. हांव सोशल मिडियाचेर तांचे कमेंट पळयतालो ते पळय लोक कितें उलयल्या न्ही तितलेंच तुमकां पुरो. तुमचो काल जो पार्टेचो स्पोक्सपर्सन आशिल्लो ताणें सोडटा आसतना तुमची असलियत कितें आहा ती गोंयच्या जनते मुखार दवरला. सो म्हाका दिसता असल्या घाणेरड्या राजकारणांत वचचें न्ही. दुसरें ताणें बाणावलेचो उल्लेख केलो. अरे प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आपल्या आपल्या मतदारसंघान आपलें कार्य वाडयतलेंच. हें अमित पालेकराक खबर ना की आम आदमी पार्टी गोंयांत म्हाका दिसता 2012 आयिल्ली. बाणावले काँग्रेस प्री लिबरेशन टायमाच्यान सुद्दां हें ताका खबर ना. सो बाणावले आमी आम आदमी पार्टीचो आमदार दी ऑफीस ओपन करपाची गरज ना. प्रत्येक मनीस आपल्या तरेन आपली पार्टी वाडयतलो. तातूंत कितें ह्या चुका. देव बरें करूं. न्ही हें सगळें षडयंत्र पयलें जाल्यार आतां म्हाका सांग हातून फायदो कोणाक जाता? हातून फायदो जाता बीजेपीक. हें बारीक जर तुमी जर तर गणीत काडत. आनी म्हाका एक समजना की हे डॉक्युमेंट तूं RTI घातल्या शिवाय काय तुका मेळपाक शकना? हे अमित पालेकराक दिता कोण रे हे डॉक्युमेंट्स? हे एक तर हांवें दिवचें पडलें नाल्यार प्रमोद सावंतान दिवचें पडलें. तुम्ही विचार करा हाचेर. कितें लेखी क्वेश्चनांतल्यान? लेखी क्वेश्चनांतल्यान हांव तुका अरे बाबा LAQन कितें मागला? हांव सांगता कोण LAQन ताणी मागला की कितलो ओवर ऑक्शन केलो, हें जजमेंट खंयच्यान मेळ्ळो, हें परमीट खंयच्यान मेळ्ळें, इनवॉयस खंयच्यान मेळ्ळो. तें RTI मागपा नाका? दाखोवचें ताणें RTI घातला जाल्यार. अमित म्हणटा की तूं सांखळे वचून बॅकडोर एंट्री करून डील्स करतलो. अरे तेका म्हाका तो असोय म्हणटा की फाटले फाटी सांखळेच्या ब्लॉकांनी अपोज केला म्हणजे हें केला की तूं थंय प्रेसिडेंट येवंकूच ना म्हणून सांखळे. पळय आयक सांगता आमचे तो बॅकडोराचो तो उलयता पळय. अरे हांवें आयक मरे तुज्या मुखार दवरले 2021 घेतिल्लो ओवर 2025 जाली तरी म्हाका आजुनूय विकपा मेळना. बरोबर? सो हांव समज जर बॅकडोरान वतालो जर 4 वर्सां लागता आशिल्ली, म्हाका कोर्टान वचचें पडटा आशिल्लें. दुसरें हांव डिफेंडर गाडी घेवन भोंवता. म्हजी दुसरी गाडी आहा ती ग्रीन गाडी, तिसरी आहा ती येल्लो गाडी. सो रातचो सुद्दां जर हांव वचत ती कोणाच्या दोळ्यान वचपाची गाडी. सो म्हाका लिपून वचपाची गरज ना. आनी दुसरें त्या प्रेसान हांवें पयलें तो कितें उल्लेख करतालो, कितें सांगतालो तो कितें खोपचो आसा काय ग्रीन. हेका कशें कळ्ळें रे? अरे हेका कशें कळ्ळें दार खंय आहा, कसलो कलर आहा तो? पळय इट इज व्हेरी सिंपल. अमित पाटकर कोण? अमित पाटकराची आयडेंटिटी ही अमित पालेकरान दिवपाची गरज ना. अमित पाटकर तो मनीस जे गोंयान पळय पयलें काँग्रेसीचें ऑफीस आशिल्लें पुरुषोत्तम काकोडकरा टायमार प्री लिबरेशन तें म्हज्या घरा आशिल्लें. हें प्रावडली हांव सदां सांगता. फर्स्ट काँग्रेसीचें ऑफीस आमच्या घरा आशिल्लें कुडचड्यार. सो आय कम फ्रॉम अ फॅमिली जंय काँग्रेसीचे रूट्स फॉर लास्ट 3 जनरेशन्स आसा. हे लोक खंयच्यान आयल्या हांची सर्टिफिकेट म्हाका दिसता
सांताक्रूजच्या लोकांक विचारा हांची आयडियोलॉजी कितें ती. RSS ताणें खूब कितें कितें उलयलो तो, तोंडार राम आनी काळजान बाण. अरे पयर 2 ऑक्टोबराक कितें जालें की ओंठार गांधीजी आनी काळजान नथुराम गोडसे ही एक आयडियोलॉजी. कसली ती? RSS. हे लोक खंयच्या आयडियोलॉजीन व्हडले जाल्या? RSS आयडियोलॉजीन. सो ती आयडियोलॉजी तशी बेगीन सोंपेपणान वचची ना. तुमी कितले पार्टी हांगाच्यान थंय केले म्हूण ती आयडियोलॉजी उरतात न्ही मनशाची. कमी कमी तुवें ते रिप्लाय करूं ना. तूं साखळे एज अ प्रेसिडेंट म्हणून तूं वचोंक ना म्हणजे तुज्या ब्लॉकांनी ओपोज केल्लो म्हणटा अरे अमित पालेकर कोण काँग्रेसीचो मेंबर? अमित पालेकर काँग्रेसीचो मेंबर? अमित पालेकर कोण रे सांगपाक? साखळे न्ही, आमी सगळे 40 मतदारसंघान भोंवता, थंय आमचें काम चल्लां. साखळेन ऑलमोस्ट 80% बूथ BLA 2 कंप्लीट केल्या. तेंचें आतां ट्रेनिंग सेशन आहा थंय वचपाचो. सो अमित पालेकरान रुमर्स जी कोण तो अरविंद केजरीवालान पळय मया प्लॅटफॉर्माचेर दिली तसलेच प्रकार हे. सो अमित पालेकरान म्हाका सर्टिफिकेट दिवपाची गरज ना. RSSतल्यान आयिल्ले लोक म्हाका सर्टिफिकेट दितले रे? तूं वचून येयला खंय तें? साखळे कितल्यो घेतले आमी मिटिंग्यो. इवन म्युन्सिपालिटीच्या इलेक्शनाक थंय कॅम्पेनिंग केलां मरे. हांव तुजी मिडिया खंयची ती खबर ना, पूण हें जर लायव्ह आसा जाल्यार हांव जेन्ना जेन्ना पळय विश्वजीत राणे आनी प्रमोद सावंताचे प्रेस घेता ते थोडे मिडिया दाखयत ना मरे. हां, कितलेशे अशे विशय आसा जे तांचेर पळय घेतल्या. आज हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर काबार जाला, आज गोंयचे रस्ते काबार. फाटल्या दिसांनी आमी मायनिंगाचेर घेतिल्लो, मायनिंगाचे हे पयशे प्रमोद सावंतान 250 करोड वसूल करूं ना म्हूण थोडेच मिडिया हाडटा, थोड्या मिडियाचेर दबाव येता. सो एक तुमकां मागणी कितें की मागीर सगळें दाखया, मागीर तें क्लियर जातलें की घेता काय घेना ते. अमित वाय अमित पालेकर टार्गेटिंग अमित पाटकर कितें खातीर? आनी तें तूं डॉट जर जॉयन केलें जाल्यार ही इज टार्गेटींग काँग्रेस. तुका हांवें एग्जाम्पल दिलें की वाल्मिकी तो म्हणटा कितें की बाणावलेच्या ब्लॉकान खंय प्रेस घेतली आनी सांगलें की आमकां अलायन्स नाका. सो एज अ पार्टी प्रेसिडेंट ताणें उल्लेख केलो की हांवें खंय ताका चूप करपा आशिल्लो, कोणाक म्हणजे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटाक, की हांवें स्टेटमेंट दिवपा आशिल्लो. अरे वाल्मिकीन जेन्ना प्रेस घेतली काँग्रेस पक्षाचेर तेन्ना हांवें अमित पालेकराक फोन केल्लो की कितें चल्लां, तुमी हांगा कितें आमकां अटॅक करता. तांणी तें व्हडलें अशें स्क्रीन बीन लावन दाखयल्लो पळय व्हिडियो गेल्ल्या आठवड्याक. कित्याक अटॅक केलो? ताच्या उपरांत मडगांव ते वता आनी कोण तरी कुंकळेचे कोणाक घेता, थंय काँग्रेसीक धुता. वेंजीन थंय धुलो की ह्या काँग्रेसीचेर विश्वास ना, हे अशें तशें तशें म्हूण ताणें थंय धुलो. क्रूज सिल्वा एसेंब्लीच्या भायर वता, काँग्रेसीक धुता. जी पयर तांची प्रेस कॉन्फरन्स जाली जातून तुमच्याच एका भावान ताका हिंदीन प्रश्न केलो की स्टेट लिडरशिपाक अलायन्स जाय आनी सेंट्रल लिडरशिपाक अलायन्स नाका, करेक्ट? तातूंत अमित पालेकर आनी ते सगळे बशिल्ले मरे. तांणी सांगलें मरे की स्टेट लिडरशिपाक सुद्दां नाका म्हणून. वेन वॉज दीस वॉज ऑन 3rd or 4th. सो उलटा ब्लेम आमचेर घालप हें म्हाका दिसता इज रॉंग. अल्टिमेटली सत्य पळय आसा न्ही, सत्य हें सदांच भायर येता. सत्य येवपाक कदाचित टायम लागता, पूण सत्यमेव जयते. तें कोणूच ताका कितलोय तुमी काळो पेंट मारलो म्हणून तें जायना. सो म्हाका दिसता इल्लें इल्लें करून सत्य हें भायर येता आनी म्हाका दिसता गोंयची जनताय डिसायड करतली. एंड ऑफ द एरा ऑफ द आप एंड पॉलिटिकल ऑपोजिशन पॉलिटिकल एंड जातले काय ना, हो प्रश्न तुमी आम आदमीक विचारपा जाय. तुजी सेटलमेंट तूं जर तर फाटले सी आय एम द प्रेसिडेंट ऑफ द नॅशनल पॉलिटिकल पार्टी. आमचो प्रायम फोकस वी आर फायटींग द BJP. I am not fighting Aam Aadmi or I am not fighting other regional parties in Goa. Let me put it very clearly. My fight is against the BJP. आता in this fight, certain political partyचे difference of opinion आसपाक शकता, political agenda दुसरो आसपाक शकता. But फाल्यां जर तर like-minded people are really interested in fighting the BJP, then we have to fight the BJP and not our own people who are there in opposition. तुम्ही गेल्ले 3.5 वर्सां काडून पळया मरे, वी आर रेकॉर्ड दाखया तुमी आमी तांचे कितें कितें काडलेलें. बिकॉज आमी फोकस कोणी आमचे फोकस डायवर्ट करपाचो प्रयत्न केलो म्हणून आमी डायवर्ट जावचे ना.
आमचो फोकस इज टू डिफीट द BJP अँड आय थिंक दॅट इज द करंट फोकस ऑफ द एंटायर पीपल ऑफ गोवा. पार्टीत एक बोवाळ जालो की काँग्रेस प्रेसिडेंट चेंज जाता म्हणून त्या बोवाळान आतां अमित पालेकर तुजे पर्सनल अटॅक करता एक खंय तरी थिंग जाता. अरे कितें आहा तूं मरे शब्द म्हजे तोंडां घालता. तुका कितें जाय पळय न्ही तें तूं प्रॉब्लम म्हज्या तोंडांतल्यान आयकपाक सोदता आसतलो. हय आनी तातूंत कितें जालें अशें दिसता न्ही तें कित्याक मदीं जेन्ना गेल्ल्या शुक्रारा हें आनी ताच्या पयल्या शुक्रारा जेन्ना न्यूज आयली पळय एक फेक न्यूज BJPन जी स्प्रेड केली की प्रेसिडेंट चेंज जाता अशें जाता तशें जाता. ताणें 3 प्रेस घेतिल्ली ह्याच अमित पालेकरान 3 वरांचेर प्रेस घेतिल्ली आनी सांगलें की 2 ऑक्टोबराक अलायन्स करया. सो फुडलें हांव गोंयच्या जनते कडेन दवरता हे डॉट्स तुमी जॉयन करा. थँक्यू.